रामकृष्ण हरी काव्यरसिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये आताच्या संत दर्शन उपक्रमात मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एका संताची महती आणि माहिती करून घेणार आहोत, माहितीद्वारे आणि अभंगाद्वारे। ते संत आहेत आजच्या पुष्पातील संत गोरोबा, संत गोरा कुंभार। संत गोरा कुंभारांविषयी आपण थोडी पहिली माहिती घेऊया। त्यांचा जन्म 1267 पंढरपूरजवळ तेरडोकी गावी झाला। आई रखुमाई आणि वडील माधवबुवा या दाम्पत्यांचे 8 पुत्र एकामागून एक निवर्तले। त्यांचं मूल जगतच नव्हतं। एके दिवशी साक्षात पांडुरंग ब्राह्मणाच्या वेशात तिथे आले आणि त्यांची 8ही मुले त्यांनी जिवंत केली। त्यातील 7 त्यांनी स्वर्गात पाठवली आणि 8व्याला माधवबुवांच्या स्वाधीन केले, अशी आख्यायिका आहे। तेच हे गोरोबा। 8 पुत्रांपैकी एक जे त्यांनी इथे ठेवले पांडुरंगाने, ते गोरोबा। संत गोरोबा भक्ती आणि नामस्मरणाने विठ्ठलमय होऊन गेले होते। अर्थात विठ्ठलांचा परिस्पर्श लाभल्याने, विठ्ठलाने त्यांना पुनर्जीवित केल्याने ते विठ्ठलमय होणार, हे त्यात काही नवलत नव्हतं। संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत, संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज आणि भावंडे, संत जनाबाई, संत चोकामळा इत्यादी त्यांना ते ज्येष्ठ असल्याने गोरोबा काका म्हणत, वडिलकीच्या नात्याने। त्यांचे 20 अभंग फक्त उपलब्ध आहेत। अर्थात अभंग त्याने आणखीन काही म्हटले असतील, रचले असतील, पण ते लिहिले गेले नसतील, त्यामुळे ते आपल्याला ज्ञात नाहीत। त्यातील काही खूप प्रसिद्ध आहेत, आपण लहान असल्यापासून ऐकलेले आहेत। जसे तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, हे भक्तिगीत म्हणा किंवा अभंग। देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असे अभंग खूपच लोकप्रिय आहेत आणि आपण ते खूप लहान असल्यापासून अनेकदा ऐकलेले आहेत। एक आख्यायिका अशी आहे, संत गोरोबांकडे संत ज्ञानेश्वर भावंडे, संत नामदेव, संत चोकामळा, विसोबा खेचर इत्यादी संतांचा मेळा एकदा जमला होता। असे ते जमत असतील अधूनमधून। तेव्हा माऊली ज्ञानेश्वराने गोरोबांना सांगितले, काका तुम्ही सांगा की मडकी बनवता तर आमच्यापैकी कुणाचे मडके कच्चे नाही ना, ते एकदा बघून सांगा। बघा, साक्षात माऊलीने सांगितलं होतं ना, मग त्यांची काय पात्रता असेल संत गोरा कुंभारांची, की आमचं मडकं कोणाचं कच्चं आहे ते तुम्ही एकदा तपासून सांगा। साक्षात ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांना तपासणारे गोरोबा। मग गोरोबाने सर्वांच्या डोक्यावर बोटं मारून पाहिली। त्यातील कृती बाजूला केली तरी साक्षात ज्ञानेश्वराने गोरोबांना आपल्यासहित साऱ्यांची आध्यात्मिक प्रगती आणि संतपद तपासून पाहायला सांगितले। इतके श्रेष्ठ ते आणि ज्येष्ठ होते संत गोरा कुंभार। त्यांनी भक्तीत तल्लीन असताना मातीच्या गाऱ्यात नकळत आपल्या तानुल्याला चिरडले होते। हे तर सर्वांना एक आता माहितीच आहे। नंतर पांडुरंगाने त्यांच्या मुलाला परत जिवंत केले। संत गोरोबांना दीर्घायुष्य लाभले नाही, पण जे काय आयुष्य लाभलं उणपुरं, त्यातसुद्धा एखाद्या योग्याला साधत नाही असे ब्रह्मांडांशी एकरूप होण्याचा विलक्षण अनुभव त्यांनी घेतला होता। ज्या संतांना, ज्या गोरोकुंभाराला ज्ञानेश्वर माऊली आपलं पक्केपणा तपासून पहा म्हणून सांगतात, त्याच्याविषयी आणखी काही न बोललेलेच बरं। असे गोरोबा शेवटी 20 एप्रिल 1317 रोजी पांडुरंग चरणी विलीन झाले। आता संत गोरोबांवरील हा मी रचिलेला अभंग आपण ऐकूया, त्यांची महती सांगणारा। संत गोरा कुंभार, संत गोरा कुंभार हा अभंग छोटा अभंग या प्रकारातील आहे। 8 अक्षरं, पहिला खंड, दुसरा खंड यमक, तिसरा खंड, चौथा खंड यमक। पंढरपूर नजीक
तेरडोकी गाव एक, पंढरपूर नजीक तेरडोकी गाव एक, माधवबुवा आणिक रखुमाई जे धार्मिक, कुंभार नामक कुळ उभयता पोटी बाळ, जन्मता जे निवर्तले विठ्ठले जिवंत केले, नाम गोरोबा ठेवले वारकरी कार्य केले, नाम गोरोबा ठेवले वारकरी कार्य केले, नित्यकर्म करताना देवाला विसरले ना, नित्यकर्म करताना देवाला विसरले ना, नामस्मरण करावे कर्तव्यांना चुकवावे, नामस्मरण करावे कर्तव्यांना चुकवावे, अंतःकरण शुद्धता थोरच त्यांची महत्ता, भावंडे ज्ञानेश्वरादी नाम्या जनी चोखा आदी, भावंडे ज्ञानेश्वरादी नाम्या जनी चोखा आदी, जमता गोरोबा घरी माऊली विनंती करी, अवघे परीक्षा देती गोरोबांची ऐशी महती, अवघे परीक्षा देती गोरोबांची ऐशी महती, योगी अशी जे कठीण सहज साध्य ते पण, गोरा तल्लीन नामात होता माती तुडवत, गोरा तल्लीन नामात होता माती तुडवत, कळले नाही रांगत मुलं आले गाऱ्यात, गोरा तल्लीन नामात होता माती तुडवत, कळले नाही रांगत मुलं आले गाऱ्यात, तो होता चूर भक्तीत बाळ चिरडले मातीत, तो होता चूर भक्तीत बाळ चिरडले मातीत, पत्नीने टाव फोडला जाब विचारे पतीला, दोष नको भक्ता माती प्रकटला जगजेटी, बाळ ए गाऱ्यातुनी गोरा जाई आनंदुनी, ऐसा भक्त विठ्ठलाचा ज्येष्ठ संत जो संतांचा, ऐसा भक्त विठ्ठलाचा ज्येष्ठ संत जो संतांचा, शिकू भक्ती समर्पण आनंदे जगू जीवन, शिकू भक्ती समर्पण आनंदे जगू जीवन. धन्यवाद मित्रांनो. हा अभंग आवडला लाईक करा, तुमच्या कमेंट तुमची मतं या अभंगाविषयी कळवा, तुमच्या काही सूचना असेल सांगा, तुमच्या मित्रमंडळींना अभंग शेअर करा, आणि चॅनलला कोणी नवीन असेल किंवा जुन्याने कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. आता उद्या आपण एका नवीन संतांची माहिती घेऊ आणि अभंग ऐकू. धन्यवाद.